नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. तर मंडळी, आजची रेसिपी आपण करणार आहे मूग डाळीचं सूप. त्यासाठी बघा, मी शेगडीवरती छोट्याशा मटक्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर 1.5 ग्लास मी हे पाणी गरम केलेलं आहे मंडळी. व्यवस्थित पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. तर जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला सूप बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायची आहे डाळ. तर हे बघा, मी छोटीशी वाटी भरून डाळ स्वच्छ धुवून आणि ही भिजत लावली, म्हणून ही थोडीशी जास्त झालेली आहे. तर भिजत फक्त 15 ते 20 मिनिटं मी भिजवलेली आहे मंडळी ही डाळ. आणि मूग डाळ ही सालीची आहे. सालीच्या मूग डाळीचा वापर जास्त आपण या सूपसाठी करणार आहे, करायला पाहिजे. नसेल तुमच्याकडे तर बिना सालीची सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण आपल्याला जर पौष्टिक तत्व पाहिजे असतील तर आपण सालीची डाळ इथे नक्कीच घ्या. तर हे बघा, उकळत्या पाण्यामध्ये मी ही घातलेली आहे डाळ. डाळ आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर चुलीवरच्या जेवणाचा स्वाद आपण नक्की घेऊ शकतो मंडळी. तर ही कोळशाची शेगडी आहे, अजिबात ह्याचा धूर होत नाही. एकदा शेगडी पेटली की छान याचा वापर आपण जेवण बनवण्यासाठी करू शकतो. तर चुलीचं शहरामध्ये आपण शक्य होत नाही, चुलीवर जेवण बनवणं, धूर होतो वगैरे. तर हे बघा, कोळशाच्या शेगडीचा अजिबात धूर होत नाही आणि आपल्याला चुलीवरच्या जेवणाचा स्वाद सुद्धा घेता येतो. तर डाळ मी टाकलेली आहे या ह्याच्यामध्ये, गाडग्यामध्ये. त्याच्यावरती मी वाटी झाकण ठेवलेली आहे आणि डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवायची आहे. तर 15 ते 20 मिनिटांनंतर आपण ही डाळ कशी शिजली हे बघणार आहोत. 10 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, वाटीवरती मी वाटी आणि वाटीवरती मी पाणी घेतलेलं होतं, अर्धी वाटीपेक्षा जास्त. तर ह्यातच आपल्याला डाळीमध्येच आपल्याला जर गरज असेल तर आपण घालणार आहोत. ते बघा, 10 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी डाळ ह्या अशा पद्धतीने साधारण नरम होते. साल मी याच्यावरची काढून टाकलेली नाहीये. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघा, पेक्षा अर्ध्यातली अर्धी मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि एवढासा तुकडा मी हा घेतलेला आहे कोबीचा, पत्ता कोबीचा. तर तो व्यवस्थित धुवून आणि मी साफ केलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. मिक्स करू आणि ह्याच्यावरती परत आपण हे जे गरम पाण्याची वाटी आहे अशीच आपल्याला ठेवायची आहे. तर मंडळी, इथे बघा, ही डाळ शिजेपर्यंत माझी बरेच कामं झालेली आहेत, वरतीही जात नाही. आणि आपल्याला जर जास्त याच्यामध्ये आग हवी नसेल, पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये कोळसे घालायचे आहेत, आणि नसेल तर आपले आहे तेवढे याच्यावरती सुद्धा आपला जो पदार्थ आहे तो खूप अगदी स्लो प्रोसेस मध्ये मस्त शिजतो. आणि आपल्याला जास्त फास्ट पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये अजून कोळसे घालू शकतो. तर मंडळी, आता इथे चवीपुरतं घालायचं आहे मीठ. याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये सूप तयार करायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी हे एकदमच सर्व करून ठेवणार नाहीये, फक्त मी मीठ घालून याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि आपल्याला जसं पाहिजे, पातळ घट्ट वगैरे कसं जसं आवडणं, प्रत्येकाची आवड वेगळी असते. तर हे बघा, हे मी एकदम छान हे शिजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही काळे मिरी जे असतात ते सुद्धा बारीक पावडर याच्यामध्ये अर्धा टीस्पून घालू शकता. थोडासा घालणार आहे हिंग, अगदी थोडीशी हळदही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. अगदी 2च चिमट्या घालणार आहे. बघा, अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी इथे घेतलेले आहे मॅगी मसाला. तर मंडळी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायचं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी हे शिजून घेतलेलं आहे मस्त. तर आता आपण ह्याच्यातलं थोडस, हे जी काही डाळ आहे, भाज्या आपण घालून शिजवलेल्या आहेत, तर ते मला जेवढं सूप बनवायचं आहे तेवढंच मी एका पातेल्यामध्ये काढणार आहे. तर मंडळी, इथे बघा, जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला सूप बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मी हे वाटीमध्ये ही डाळ काढून घेते.
कारण एकाच वेळेला सगळेजण घरात नसतात, तर ज्याला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे नाही का गरम करा परत हे करा नपेक्षा आपण जर ही व्यवस्थित एका ठिकाणी आपल्याला कुठल्याही आवडीच्या भाज्या घालून आपण ही सालीची मूग डाळ मस्त शिजून घ्यायची आहे आणि ज्याला जेव्हा हवं तेव्हा आपण पटकन हे सूप बनवून देऊ शकतो. तर मंडळी चुलीवरचा स्वाद आपण खरंच या शेगडीवरती घेऊ शकतो. ते इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे, तुम्हाला 1 बाउल वर फक्त हे सूप बनवायचं आहे. तर हे बघा अर्धी वाटी मी घेतलेलं आहे पाणी. तर पाणी छान हे गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचे आहे ही मूग डाळ. एक उकळी आपल्याला काढायची आहे याला. चवीनुसार याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, कारण आपण शिजवलेल्या मूग डाळीमध्ये मीठ घातलेलं आहे. याच्यात जर तुम्हाला गरज असेल तरच घाला, अन्यथा मीठ जास्त आपल्याला आवश्यकता नसेल तर घालू नका. तर ह्याच्यामध्ये मला थोडंसं लागणार आहे मीठ. हे बघा अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. तर मंडळी हे बघा 4 ते 5 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे. तर ही वेळेवर मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचलेली आहे. तर काळी मिरी पावडर आपण करून ठेवू शकतो, वेळेला पटकन आपल्याला कामा येते. तर हे बघा या काळ्या मिरीचा स्वाद याच्यामध्ये ह्या सूप मध्ये अतिशय छान लागतो मंडळी. या पद्धतीने नक्की करून बघा. 50-100 ग्राम आपण जर काळी मिरी व्यवस्थित पावडर करून ठेवली तर पटकन आपल्याला उपयोगाला येते. तर माझ्याकडची आता संपलेली होती म्हणून मी हे 4-5 मिरी वेळेवरती मी खलबत्त्यामध्ये कुटलेली आहेत. आणि मंडळी आपलं हे सूप तयार झालेलं आहे. गरमागरम आपल्याला ज्या वेळेला हवं त्या वेळेला आपण पटकन हे सूप करून घेऊ शकतो. या पद्धतीने नक्की सूप करून बघा. या सूपला खूप छान स्वाद आहे. तर शक्य असेल, कारण शहरामध्ये काय होतं की चुलीचा तर आपण वापर कुठेच करू शकत नाही आणि शेगड्या म्हणाल तर शेगड्यांसाठी तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर कोळसे आणून आणि तुम्ही ह्या पद्धतीने स्वाद कधी आधी मध्ये करून खाऊ शकता पदार्थ जेवण. कारण आपण नेहमी ज्याला अगदी वेळ नाहीये ते करू शकत नाही, कारण ही स्लो प्रोसेस आहे. झटपट आपलं गॅसवर होतं. तर ज्याला वेळ आहे त्यांनी नक्कीच हा स्वाद घ्यायला हरकत नाही, कारण आपल्याकडे कोळसे कुठल्याही शहरामध्ये मिळतातच. तर ह्या पद्धतीने सूप नक्की करून बघा. आपल्या इथे मूग डाळीचं सूप तयार झालेलं आहे. आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही या सूप मध्ये घालू शकता. काळी मिरी पावडरची याच्यामध्ये छान स्वाद येतो. मस्त हे सूप तुम्ही केव्हाही करून पिऊ शकता. संध्याकाळी जर आपल्याला जास्त जेवायचं नसेल तर ह्या सूपचा स्वाद आपण नक्कीच घेऊ शकतो. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.